तर मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज डेली ब्लॉगिंगचा डे 8. आज मी उठलो 5:30ला आणि काय आपल्या नेहमीप्रमाणे केली एक्सरसाइज चालू. तर मित्रांनो, आपण सुरुवात केली सूर्यनमस्कारनी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, मी रनिंगला जायचं असं प्लॅन ठरवला होता, पण मी म्हणायचो की नको, नाही का, तेव्हा बिबट्याचे केस वाढत होते म्हणून मी जात नव्हतो. आणि आज खरंच आमच्या गावात बिबट्या आलाय, त्यामुळं आता तर जातच येत नाही. म्हणजे बरं झालं मी जात नव्हतो रनिंगला. आणि मी ज्या टायमिंगला उठतो त्या टायमिंगला बिबट्या आमच्या इथं खुलेआम फिरत असतो. दररोज सीसीटीव्ही फुटेज येते, दररोज आम्ही बघतोय त्याला. जाऊ द्या आता बिबट्याचा सोडा. आता आम्ही केली मग पुशअप्स नाही, सॉरी, सपाटे मारायला घेतले. तर मग गाईज आपण टेरेसवर आलो आणि लय दिवसांनी आज मुगदरची प्रॅक्टिस केली. मला काय एवढी व्यवस्थित येत नाही म्हणायला, पण करतो थोडी थोडी प्रॅक्टिस. तर मग गाईज वर्कआउट झाल्यानंतर आपण गेलो मित्राला सोडवायला. त्याला भुगाव मध्ये जायचं होतं, मग काय त्याला गेलो सोडवायला. त्याला सोडून मग आलो आपण घरी परत. मग आंघोळ करून घेतली देवपूजा करायला, कारण आज दत्त जयंती होती. मग काय कॉलेज नंतर आपल्याला जरा दत्त मंदिरात पण जायचं होतं. तर मग मित्रांनो, आपण कॉलेज नंतर डायरेक्ट बॅग ठेवून निघालो, कारण तिकडे आपला एक मित्र आहे, तर त्याच्या प्लॉटिंग वर दत्त मंदिराची स्थापना होणार होती. मग काय निघालो, पण आम्ही लवकर जाऊन पोहोचलो होतो, कार्यक्रम चालू नव्हता झाला. आणि अजून तिथलाच एक मित्र आहे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये, त्याला बी कार्यक्रमाला यायचं होतं. मग काय आम्ही गेलो त्याला घ्यायला. आम्ही पोहोचलो तेवढ्यातच दत्त महाराजांची मूर्ती वाजत गाजत मंदिराकडे आगमन होत होते. मंदिराची स्थापना होऊन कीर्तन होतं. मग काय आम्ही थोडंसं कीर्तन ऐकलं. थोडा उशीर झाला होता घरी जायला, म्हणून निघालो घरी लगेच. आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.